बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। बारामतीची निवडणूक झाल्यावर शरद पवारांचे वक्तव्य ऐकले आणि लक्षात आले असेल मौसम बदलला आहे। 4 जून नंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावे लागतील। आपले दुकान चालत असताना आपण दुसऱ्या दुकानात आपले दुकान शिफ्ट का करतो, याचा अर्थ आता अजित पवारांची हवा सुरू झाली आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना केलंय। ते म्हणाले की शरद पवार हे उद्धव ठाकरेंचा पक्ष घेऊन डुबणार आहेत, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना भाजपसोबत येण्याचं म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत येण्याची ऑफर दिली आहे। पुणे शिरूर येथील 11 मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान होणार आहे। तत्पूर्वी पुण्याचा गड राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत। पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत। एकीकडे काँग्रेसने रवींद्र धांगेकरांसाठी विदर्भातील नेते प्रचारात उतरवले असतानाच भाजपकडूनही गड राखण्यासाठी जोरदार मोर्चेबंधनी सुरू केली आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात तळ ठोकला आहे। आज त्यांची गोखलेनगरमध्ये जाहीर सभा होणार आहे। तसेच चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। 13 मेला नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं सर्वच उमेदवार आपली सर्व शक्ती पणाला लावून प्रचार करणार आहेत। एकीकडे काँग्रेससाठी मतदान करण्याचे फतवे निघत आहेत, दुसरीकडे जातीपातीचे राजकारण आणि धार्मिक धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे सर्व हिंदू बांधवांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन महायुतीच्या उमेदवारांना मतदान करावं, असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलंय। पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते। गेल्या काही वर्षांपासून राज्यात जातीपातीचं राजकारण सुरू झालंय। शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत हे राजकारण पोहोचलं आहे। त्यामुळे अशा वातावरणात लोक राहण्यास तयार नाहीत। जातीपातीचं राजकारण कशासाठी? आपल्याला चांगली शहरं पाहिजेत। सध्या पुण्याची वेगाने वाढ होत आहे। शहराची लोकसंख्या 70 लाखांपर्यंत पोहोचली आहे। शहरांचे नियोजन झाले नाही तर शहरे नष्ट होतील। शहरे वाचवण्याची जबाबदारी खासदार, आमदार आणि नगरसेवकांवर आहे। त्यामुळे जो पक्ष सत्तेत येणार आहे त्या पक्षाच्या उमेदवाराच्या सभेसाठी मी आलो आहे। पुणे विद्येचे माहेरघर आहे। या ठिकाणी अनेक विद्यापीठे, शासकीय संस्था आहेत, उद्योग आहेत। केंद्र सरकारला पुण्यातून 75,000 कोटींचा कर जातो। अशा शहराचं नियोजन योग्य पद्धतीनं होणं आवश्यक असल्याचंही ठाकरे यांनी नमूद केलं। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहूनही त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही। पुढे ते म्हणाले की माझे अजित पवार यांच्याशी मतभेद आहेत, असतीलही, परंतु त्यांनी जातीपातीचं राजकारण केल्याचं मी कधी पाहिलं नाही। शरद पवारांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि महाराष्ट्रात तेव्हापासून जातीयवादाला सुरुवात झाली, या आरोपाचाही राज ठाकरे यांनी पुनरुच्चार केला आहे। मी नागपूरमधून लाखो मतांनी निवडून येईल, कारण मी कोणती जातपात, धर्म मानत नाही। भूकमारी देशातील प्रमुख समस्या आहे। जे नेते आपल्या कामाने निवडून येत नाहीत ते जातीच्या ढाली पुढे करतात। सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला भरभरून मते दिली आहेत। समाजातील अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे असा भाजपचा विचार आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतील राज्य चालवण्याचं काम आम्ही करत आहोत। सेक्युलर शब्दाचा अर्थ सर्वधर्म समभाव आहे, परंतु आता ते धर्मनिरपेक्ष सांगतात। छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभावाचे मूर्तिमंत उदाहरण होते। त्यांनी कधी एक मशीद तोडली नाही। काँग्रेसचा सेक्युलरवाद हा संकुचित आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली सामाजिक समरसता प्रस्थापित करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं। पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते नातूबाग या ठिकाणी बोलत होते। पुढे ते म्हणाले, पुण्यात 2,500 कोटी रुपये मुठा नदी सुशोभीकरण करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत। मेट्रो, रिंग रोड, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकरिता इलेक्ट्रिक बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। काँग्रेसने जे मागील 60 वर्षात काम सत्तेत असताना केलं नाही ते आम्ही मागील 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केलं। काँग्रेसची विचारधारा समाजवादी विचारधारा आणि मार्क्सवादी विचारधारा देशात पूर्वी होती। जगात कम्युनिस्ट विचारधारा चीन, रशिया, हंगेरीमधून संपुष्टात आली आहे। राज्यात देखील मोठे सामाजिक नेते होते, परंतु आता ते देखील संपले आहेत। स्वतंत्र पार्टी देखील देशात संपलेली आहे। त्यामुळे भारताचे भविष्य देशात कोणत्या विचारधारेचे लोक सत्तेत येणार यावर अवलंबून आहे। सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे आम्ही असून गोरगरीब जनतेस न्याय मिळवून देण्याचं काम केलं जात आहे। 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर काढण्यात आले आहेत। पुढील 10 वर्षात देशात गरीब कोण राहणार नाहीत, सर्वांना काम मिळेल, असंही नितीन गडकरी यांनी नमूद केलं। बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडलं। या मतदान प्रक्रियेच्या आदल्या रात्री पुणे जिल्हा बँक पहाटेपर्यंत सुरू असल्याचं समोर आलं होतं। रोहित पवार यांनी या संदर्भात व्हिडिओ ट्विट करून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला होता। त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी देखील केली।
त्यानंतर निवडणूक आयोगाने या प्रकरणी दखल घेतली असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हा शाखेचे मॅनेजर विनायक तेलवडे यांना निलंबित करण्यात आला आहे। मात्र ही कारवाई म्हणजे धुळपेक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच त्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करून निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वेल्हा शाखा आणि बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला होता। निवडणूक आयोगाकडून बँक मॅनेजरचे संपर्क करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मॅनेजरने सहकार्य केलं नाही। नंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर 40 ते 50 कर्मचारी बँकेच्या आत आढळून आले होते। यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्या निलंबनाची कठोर कारवाई केली। या संदर्भात रोहित पवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून बँकेवर गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी बँकेची सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची तसेच ते सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे। ते म्हणाले की पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेतील मॅनेजरवर झालेली निलंबनाची कारवाई ही धुळपेक आहे। मध्यरात्री त्या शाखेत कोण कोण होतं, कशासाठी होतं, कुणाच्या सांगण्यावरून होतं आणि काय व्यवहार झाले या सर्व गोष्टींची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। तसेच त्या रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक झालं पाहिजे। बारामती मतदारसंघातील निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी या बँकेतून पैसा गेल्याचा आमचा आरोप असून तसे अनेक व्हिडिओ मी उघड केले आहेत। निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे। माझा धनुष्यबाण कलंकित करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं। निवडणूक आयोगाचा वापर करून त्यांनी शिवसेना गद्दारांना दिली। हा सगळा कट मोदींनी रचला होता। निवडणूक आयोगाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत। मोदी सर्वोच्च न्यायालयावरही दबाव आणण्याचं काम करत आहेत। सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय घ्यावा हे मोदी सांगत आहेत असा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय। उद्धव सेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे व जालन्याचे काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाली। तुम्हाला माझ्या वडिलांचं नाव लावावं लागतं असंही म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर नाव न घेता निशाणा साधला। गद्दारी विकत घेता येते पण निष्ठा ही रक्तात असते आणि आमच्या रक्तात हीच निष्ठा आहे। बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान भाजपला बदलायचं आहे, ते टिकवण्यासाठी आमची लढाई आहे असंही ते म्हणाले। मी या शहराचं नाव बदललं परंतु या महायुतीला विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी असं करता आलं नाही। समांतर जलवाहिनीसाठी मी पैसे दिले होते परंतु आता या जलवाहिनीचं काय झालं, पाणी प्रश्न सुटला का, या शहरासाठी किती नवीन उद्योग आले असा सवाल देखील त्यांनी केलाय। मोदी यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, तुम्ही कधी मला डोळा मारता, कधी शरद पवारांना डोळा मारता, हे आम्हाला नकली म्हणतात आणि त्यांच्याकडे येण्याची ऑफर देतात। मोदी 2014 मध्ये पंतप्रधान व्हावेत म्हणून माझी सही घेतली आणि आता आम्हाला नकली शिवसेना आणि आम्हाला नकली संतान म्हणत आहात। तुम्ही चांगले चालू असलेली महाविकास आघाडीचे सरकार पाडले आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। भाजपला टीका सहन होत नाही। कोणी टीका केली तर त्यांच्यावर खोट्या केसेस केल्या जातात। दिल्लीचे झारखंडचे मुख्यमंत्री यांना देखील अशाच प्रकारे तुरुंगात टाकलं आहे। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील कारागृहात डांबलं गेलं। त्यामुळे कशाकरिता यांना सत्ता द्यायची, लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे। राज्याच्या गृहमंत्र्यांना देखील कारागृहात टाकलं जात असेल तर हुकुमशाही देशात आहे। ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही असे सांगत ते ब्रिटिशांनी देशात राज्य केलं, परंतु गांधी यांच्या विचाराने लोकांनी ब्रिटिशांना देशातून हुलकावून लावलं। तर नरेंद्र मोदी काय चीज आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलं। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ हडपसर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। निवडणुकीत व्यक्तिगत हल्ले करण्याचं कारण नाही परंतु ते केले जात आहेत। धोरणावर टीका केली तर हरकत नाही। काँग्रेस नेते राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर पायी दौरा करतात। रस्त्याने दुतर्फा त्यांना प्रतिसाद मिळतो। लोकांचे विविध प्रश्न जाणून घेत देश समजून घेतला, त्याचा अभिमान वाटला पाहिजे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा उल्लेख शहजादे करतात। पुढे ते म्हणाले की नको त्या गोष्टी सांगत बसण्यापेक्षा राहुल गांधी यांच्या कुटुंबियाने देशासाठी प्राण दिले। राजीव गांधी, इंदिरा गांधी यांची देशकार्य करताना हत्या झाली। पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यावर इंदिरा गांधी यांनी एका देशाचे 2 देश केले। जवाहरलाल नेहरू यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 13 वर्ष कारागृहात राहिले। देश चांगल्या प्रकारे विकसित होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक वाढवण्याचं काम त्यांनी केलं असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे। राज ठाकरे महाराष्ट्र द्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत। काही पक्षांची दखल घ्यावी अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। तसेच येत्या 17 तारखेला मुंबईत महाविकास आघाडीची सांगता सभा होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। ते आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते। राऊतांनी आज राज ठाकरे यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत। ते म्हणाले, काही नेते किंवा पक्षांची दखल घ्यावी अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही। सध्या देशात संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे। या देशातील लोकशाही धोक्यात असल्यानं हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, बुद्ध हे सर्व धर्माचे पंथाचे लोक रस्त्यावर उतरू इच्छित आहेत। मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करण्याची जनतेची इच्छा आहे। असे असतानाही राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत अशी टीका राऊतांनी केली।
राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाही न केलेली बरी. ज्या ठाकरे कुटुंबाने महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलं, त्याच कुटुंबातील एक व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबच्या वृत्तीने चाल करून येणाऱ्या लोकांना मदत करू इच्छित असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचा पवित्र आत्मा अस्वस्थ झाला असेल असा टोला राऊतांनी लगावला आहे. सध्या देशाचे 2 तुकडे काँग्रेस करत आहे. काँग्रेसच्या राहुल गांधींना पाकिस्तानमधून लव्ह लेटर येतात. तुम्ही अशा काँग्रेसला मतदान करणार का? काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत देणं आहे असं वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलंय. त्या म्हणाल्या की काँग्रेसवाले पाकिस्तानवर प्रेम करतात. पाकिस्तानवर प्रेम करणाऱ्यांना मतदान कसं करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या पैठणमध्ये रावसाहेब दानवेंसाठी घेतलेल्या प्रचारसभेत बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की 75 वर्षात देशातील नागरिकांना काँग्रेसनं पाणी दिलं नाही, शेतकऱ्यांना गरीब ठेवण्याचं काम केलं, शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. हा पंजा खुनी असल्याची गंभीर टीकाही त्यांनी यावेळी केली. काँग्रेसने गरिबांना कायम गरीब ठेवण्यासाठी प्रयत्न केले असा आरोपही त्यांनी केला. तर मोदी सरकार देशात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांनी म्हटलं की ठाकरे हे काँग्रेसच्या इशारावर चालतात, त्यांनी एक कुत्रं पाळलं आहे अशी टीका अप्रत्यक्षरित्या खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. पुढे त्या म्हणाले की हिंदुस्थानमध्ये हिंदू विचारधारेला धरून लोक राहतात, त्यांच्यावर जर कोण बोललं तर त्याला उत्तर द्यायला सक्षम आहे. ओएसींच्या आव्हानाला मी मोजत नाही. ते म्हणतात छोटा खुंकार आहे, पण असे खुंकार आम्ही घराच्या बाहेर पाळून ठेवतो, आता काय ते समजून घ्या असं म्हणत त्यांनी ओएसींवर खोचक टीका केली आहे. तसेच बच्चू कडू यांच्या संदर्भात विचारलं असता तोडी बहादर लोकांवर मी बोलत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तर ओएसी यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, मी गुन्ह्याला घाबरत नाही असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.